निलंगा नगरपालिकेसाठी उमेदवार निवडीतच काँग्रेसने मारली बाजी। निलंग्यात काँग्रेस विजयी होणारच अभय साळुंखे। निलंगा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष प्रभागातील 23 नगरसेवक पदासाठी काँग्रेसकडून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे, सामान्य घरातील उच्च शिक्षित, मितभाषी, अनुभवी व जनसंपर्क असलेले उमेदवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी आपले राजकीय चातुर्य दाखवीत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याने उमेदवार निवडीतच काँग्रेसने बाजी मारल्याचं बोललं जातंय। गत वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्याच्या आत्मविश्वासावर काँग्रेस पक्ष निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत ताकदीने उतरला आहे। भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्षांसाठी ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक असल्याने त्यांनीही कंबर कसली आहे। काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे संपूर्ण यंत्रणा हातात घेऊन जुने आणि नवे असे सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ बांधून निवडणुकीची आखणी केली आहे। सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे व जनसंपर्कातील उमेदवार निवडीसाठी त्यांनी विजयकुमार पाटील, अजित माने, डॉक्टर अरविंद भातांब्रे, हमीद शेख, अजित नाईकवाडे, अंबादास जाधव, सुधाकर पाटील, लाला पटेल, पंकज शेळके, विठ्ठल पाटील, ॲडव्होकेट नारायण सोमवंशी, विलास लोभे आदींची टीम करून उमेदवारांची निवड केली आहे। शहराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले हमीद शेख यांच्यासारखा अनुभवी, कुशल प्रशासक उमेदवार काँग्रेसला मिळाला। हमीद शेख यांची 15 महिन्यांची नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द अद्यापही नागरिकांच्या लक्षात आहे। शहर स्वच्छता, पहाटे 5 वाजता वार्डात फेरफटका, माजी सैनिकांना करमाफी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेली आमसभा हे विशेष लक्षात राहणारी कामे त्यांनी करून दाखवली आहे। त्यामुळे जनमानसात त्यांच्याबाबत आपुलकी निर्माण झाली आहे। त्यांच्यासोबत प्रभाग 1 मध्ये अनुभवी माजी सभापती म्हणून काम पाहिलेले अजित नाईकवाडे, सुनील नाईकवाडे यांच्या पत्नी सुनीता नाईकवाडे, त्याचप्रमाणे प्रभाग 2 मध्ये अनुभवी व मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असलेले अशोकप्पा शेटकार व सोबतीला गंगूबाई सलघंटे उमेदवार आहेत। सलघंटे व शेटकर यांचा दांडगा जनसंपर्क प्रभागात पाहायला मिळतोय। प्रभाग 3 मध्ये 21 वर्ष तरुण उमेदवार भवानी प्रसाद नाईकवाडे मैदानात उतरल्याने तरुणाईत मोठी क्रेज निर्माण झाली आहे। नाईकवाडे परिवाराच्या वार्डात मोठे योगदान राहिले आहे। त्यांचे वडील संतोष नाईकवाडे शिक्षक असल्याने त्यांचा जनसंपर्क अधिक आहे। त्यांच्यासोबत धनगर समाजाचे नेते जटिंग म्हेत्रे यांच्या सुनबाई संगीता म्हेत्रे उमेदवार आहेत। प्रभाग 4 मध्ये ओम शिंदे व अनुसया सावरे, प्रभाग 5 मध्ये मागच्या अनेक वर्षांपासून सामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारे व गत निवडणुकीत थोडक्यात पराभूत झालेले प्रशांत वांजरवडे यांच्या मातोश्री व हमीद इस्माईल शेख, प्रभाग 6 मध्ये दांडगा जनसंपर्क असलेले माजी सभापती सिराज देशमुख व चळवळीतील तरुण कार्यकर्ता तुषार सोमवंशी यांच्या मातोश्री वंदना सोमवंशी, प्रभाग 7 मध्ये इस्माईल मणियार व वकिलीतून जनसेवा करणाऱ्या परिवारातून येणाऱ्या सरोजा भोसले, प्रभाग 8 मध्ये अनुभवी व्यक्तिमत्व तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या पत्नी सविता पाटील व चळवळीतील कार्यकर्ते नागनाथ फुलारी, प्रभाग 9 मध्ये माजी नगरसेवक अजगर अन्सारी व गणेश पेटकर यांची पत्नी शिवगंगा पेटकर, प्रभाग 10 मध्ये युवा नेते गिरीश पात्रे व कौशल्या कांबळे, प्रभाग 11 मध्ये अनुभवी अल्पसंख्याक नेते इलाही चौधरी, सोबतीला राधिका पेटकर व स्वाती सूर्यवंशी उमेदवार आहेत। एकंदरीत काँग्रेस तरुण व अनुभवी उमेदवार मैदानात उतरवल्याने त्यांना फायदा होताना दिसून येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.